मॉकड्रिलची तयारी या ठिकाणी सुरू असलेली पाहायला मिळते आहे। देशाच्या सागरी सुरक्षेच्या दृष्टीने कोकण किनारपट्टी ही सर्वात महत्त्वाची आहे आणि त्याच दृष्टीने हे मॉकड्रिल होणार आहे आणि सागरी सुरक्षेच्या दृष्टीने रत्नागिरी जिल्ह्यात देखील या ठिकाणी खूप महत्त्व आहे आणि त्याच दृष्टीने सध्या मॉकड्रिलचं या ठिकाणी ही आपण बघू शकतो की या ठिकाणी तटरक्षक दलाची ही बोट आहे आणि या बोटीच्या माध्यमातून सध्या मॉकड्रिलची तयारी सुरू झालेली पाहायला मिळते आहे। रत्नागिरीच्या समुद्रात सागरीच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोस्ट गार्ड यंत्रणेकडून या ठिकाणी गस्त घातली जाते आहे। बोटीच्या साहाय्याने ही तपासणी या ठिकाणी सुरू झालेली पाहायला मिळते आहे। आपण सध्या भगवती जेटीच्या परिसरामध्ये आहोत आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण 16 लँडिंग पॉइंट्स आहेत। यामध्ये मिरकरवाडा आणि अल्ट्राटेक जेटी अशा या ठिकाणची ही आपण दृश्य पाहतो आहेत की ज्या ठिकाणी मॉकड्रिलची तयारी या ठिकाणी सुरू होताना पाहायला मिळते आहे। तुम्ही बघू शकता की ही तटरक्षक दलाची ही बोट आहे। खऱ्या अर्थानं जर बघितलं तर महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे आणि त्या दृष्टीनं उद्या होणाऱ्या मॉकड्रिलमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्याचा या ठिकाणी समावेश असणार आहेत। 7 महत्त्वाच्या गाईडलाईन या ठिकाणी केंद्र सरकारकडून या ठिकाणी सागरी गस्तीसाठी किंवा सुरक्षेच्या दृष्टीनं मॉकड्रिलसाठी दिलेल्या पाहायला मिळत आहेत। यामध्येच ब्लॅकआउट असणार आहे आणि सागरी गस्तीचा या ठिकाणी महत्त्वाचा समावेश असणार आहे। त्यामुळं कोकण किनारपट्टीवरती या ठिकाणी कोस्ट गार्ड आपली तयारी या ठिकाणी करताना पाहायला मिळते आहे। उद्या या ठिकाणी पूर्ण दिवसभर हे मॉकड्रिल असणार आहे आणि त्याच अनुषंगानं ही तटरक्षक दलाची ही नौका या ठिकाणी समुद्रामध्ये या ठिकाणी गस्त घालण्यासाठी निघालेली पाहायला मिळते आहे। भगवती बंदरचा परिसर आहे आणि या परिसराच्या माध्यमातून पूर्ण जो सागरी किनारपट्टीचा भाग आहे, खास करून रत्नागिरीमध्ये जर विचार केला तर दापोलीपासून ते अगदी राजापूरच्या टोकापर्यंत या ठिकाणी ही सागरी गस्तीची नौका जी आहे ती तटरक्षक दलाची त्यांच्या माध्यमातून हे मॉकड्रिल या ठिकाणी प्रात्यक्षिक या ठिकाणी केलं जात आहे। पूर्ण तयारी या ठिकाणी केली जाते आहे। सायरन वाजवण्यापासून ते ब्लॅकआउटच्या तयारीपर्यंत पूर्ण प्रशासन या ठिकाणी जे गाईडलाईन्स केंद्र सरकारनं आखून दिलेले आहेत सुरक्षेच्या दृष्टीनं आणि युद्धजन्य परिस्थिती अनुषंगानं या ठिकाणी होताना पाहायला मिळणार आहेत आणि त्याच दृष्टीनं सध्या या ठिकाणी हे मॉकड्रिलची जी चाचपणी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली पाहायला मिळते आहे। मॉकड्रिलची तयारी जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते आहे। हा पूर्ण अथांग निळाक्षार समुद्र आहे आणि याच किनारपट्टीवरती जर भारत पाकिस्तान युद्ध झालं तर